महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. वाकोला परिसरातील सुब्रमण्यम नगर या नगरमधील 4 उत्तर भारतीय तरुणांनी गुंड प्रवृत्तीच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अनुद्गार काढले आहेत. जय श्रीरामाच्या जोरदार घोषणा देत जातीयवादाचा प्रकार घडवून आणलेला आहे. एका उत्तर भारतीय चर्मकार समाजाच्या मुलालाही गेल्या अनेक महिने याने जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. या घटनेच्या बाबत वाकोला परिसरातील आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झालेले आहेत. त्यांनी वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली एका शिष्टमंडळाद्वारे आणि या आरोपींना तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यान्वये अटक करावी अशी मागणी केली. वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी गुन्हा दाखल करून आरोपींवर तात्काळ कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. वाकोला पोलीस ठाण्याच्या शिष्टमंडळात नितीनभाऊ मोरे, विजय वाघमारे, नितीन कांबळे, संदीप साळवे, रमेश पाटील, आशिष मोरे, अतुल तांबे, लखन मगर, राजेश तांबे, विकी भगत, नरेश गायकवाड, आकाश पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट नेल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 24 तासात आरोपींना अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने देण्यात आला आहे. त्याबाबतचा व्हिडिओ या बातमीपत्रामध्ये आपण पुढे पाहू. ठीक आहे ना. सर्वांना जय भीम. माझं नाव नितीन चंद्रकांत कांबळे. मी मुंबईच्या सांताक्रूज या विभागात राहतो. सांताक्रूजमधील एका अशा वस्तीमध्ये राहतो जिथे 1,500 ते 2,000 घरं आहेत, पण तिथे बहुतांची 8 ते 10 घरं आहेत. आमच्या अगोदर नवजीवन हा विभाग लागतो आणि डावीकडे गिमोले कंबोड हा विभाग लागतो. ह्या दोन्ही विभागात बहुतांची संख्या भरपूर जास्त प्रमाणात आहे. काही 4 परप्रांतीय गुन्हेगार प्रवृत्तीची जातीवादी मानसिकतेचे 4 लोक जे आमच्या विभागापासून 1 किलोमीटर लांब राहतात, ते 4 लोक आमच्या विभागात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यांना खूप खालच्या पातळीवर घाणीचे शब्द वापरले आणि त्यांना विरोध करणारा आमच्या विभागातील एक भीमसैनिक छोटासा रवी गडकर यांनी ते शब्द ऐकले व त्यांनी त्या जातीवादी चौघांना विरोध केला. तर त्या रवी गडकरला ही लोक जय श्रीरामचा नारा हे सांगतात. ह्या हरामखोरांना माहिती नाही की आम्ही सुब्रमण्यम नगर, शास्त्रीनगरमध्ये अल्पसंख्याक असू, पण सांताक्रूजमध्ये व या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही अल्पसंख्याक नाही आहोत. वाकोला पोलीस स्टेशनला आम्ही सांगतोय की आजच्या दिवसभरात
त्या चारही गुन्हेगारांवरती ॲट्रॉसिटीचा गुन्ह्याखाली त्या चौघांनाही अटक करा. एक आरोपी कालपासून आजपर्यंत अटक झालेला आहे. 3 आरोपी अजूनही फरार आहेत. वाकोला पोलीस स्टेशन प्रयत्न करते त्यांना शोधण्याचा, पण ते 3 आरोपी अजूनही मिळालेले नाही आहेत. कुठे पळालेत कोणाला माहीत नाही. काही लोक बोलतात की ते लोक वाकोल्यामध्येच आहेत. त्या लोकांना दिसतात आहे, मला दिसतात आहे, मला फोन करा. तर ह्या चौघांना लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून आमच्या सांताक्रूजमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, सर्व रिपब्लिकन पक्षाचे गटतट, सर्व समाजाच्या वतीने आम्ही विनंती करतोय. आणि आपण जो व्हिडिओ पाहताय, कृपया आपण हा व्हिडिओ सर्वांना इथं शेअर करावा. धन्यवाद. जय भीम. बोला साहेब, काय सांगाल? जय भीम. जय भीम. परवा सांताक्रूज पूर्व येथील सुब्रमण्यम नगर धोबीघाट या परिसरामध्ये आमचा बौद्ध समाज त्या ठिकाणी फार कमी प्रमाणामध्ये वास्तव्यात आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये बौद्ध समाजाची मोठी वस्ती असताना काही उत्तर भारतीय परप्रांतीय गुंडांनी त्या ठिकाणी रात्री 11 वाजता जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये घाणेरड्या शिव्यागाळ्या करून त्या ठिकाणचं वातावरण गढूळ करण्याचं काम त्या मंडळींनी केलेलं होतं. ताबडतोब आमच्या तिथल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना हटकल्याने ते त्या ठिकाणावरून पळून गेले. एक आरोपी त्या ठिकाणी आमच्या भीमसैनिकांच्या हातामध्ये लागला. पोलिसांना ताबडतोब इन्फॉर्मेशन देऊन पोलिसांना बोलावून त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि गेल्या 2 दिवसापासून आम्ही वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय प्रकाशजी खांडेकर साहेबांनी प्रत्येक वेळेला या विभागामध्ये जेव्हा समाजावर काही संकट आलं, काही घडलं, काही जातीय द्वेष निर्माण झाला, तर त्यांनी नेहमी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती सांताक्रूज पूर्व विभागाच्या वतीने आम्ही या प्रकरणाला उचलून धरलेलं आहे. या प्रकरणामध्ये देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय प्रकाशजी खांडेकर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की जे आरोपी आहेत, एक आरोपी पकडला गेलेला आहे, 3 आरोपी फरार आहेत. या 4ही आरोपींना त्वरित पकडून त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा आम्ही दाखल करू, अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि मला वाटतं ह्या 2 दिवसामध्ये या आरोपींना अटक होऊन त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होईल. आणि संपूर्ण सांताक्रूज विभागातील तमाम आमचे आंबेडकरी चळवळीतले भीमसैनिक या सुब्रमण्यम नगर या परिसरातील ज्या आमच्या बौद्ध समाजाच्या वस्त्या आहेत, त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतले भीमसैनिक कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहोत. आणि या सांताक्रूजमध्ये कोणाची हिंमत झाली नाही आजपर्यंत बाबासाहेबांच्या नावाने चुकीच्या घोषणा देऊन किंवा शिव्यागाळ्या करून, परंतु या मंडळींनी ही हिंमत दाखवलेली आहे. त्यांना योग्य धडा या सांताक्रूजमधील आंबेडकरी जनता शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मी आश्वासन देतो. जय भीम. भाऊ, काय सांगाल? तुम्ही राहताय त्या एरियामध्ये एवढी मोठी अनुचित घटना घडते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अनुद्गार काढले जातात. आरोपी फरार आहेत, ते सापडत नाही आहेत. आपण राहत असलेल्या या विभागामध्ये अशा प्रकारची घटना घडून आरोपी सापडत नाही आहेत. काय तुमची भूमिका काय? आरोपी कधी सापडणार आहेत? पोलिसांच्या विषयी आपली काय चर्चा झाली? बघा, संपूर्ण मुंबईमध्ये एकमेव हे कलिना वाकोला ही कलिना विधानसभा हा परिसर आहे की जिकडे तमाम पक्षातील संघटनातील मंडळी एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती गेल्या 30 वर्षापासून कार्यरत आहे. एकमेव हा विभाग आहे. आणि म्हणून अशा कोणत्याही घटना घडल्या तर कुणीही पक्ष संघटन न पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या माध्यमातून आम्ही पुढे येतो. काल ही घटना घडल्याबरोबर अख्ख्या विभागातले प्रमुख कार्यकर्ते, विविध संघटनेतले प्रमुख कार्यकर्ते, म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे असू द्या, पंचायत समितीचे असू द्या, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व मंडळी, वंचितचे मंडळी, आम्ही सर्व जय भीम आर्मीची मंडळी, आम्ही सर्व इथे धावून आलो. आम्ही काठ ठणकावून पोलिसांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अपशब्द वापरणारा माणसाला आम्ही सोडणार नाही.
त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि कालपासून आम्ही एक बरं वाटलं आम्हाला की आज वरिष्ठ मंडळी आज आले आमच्याबरोबर. रमेश पाटील साहेब आले, सिद्धार्थ कांबळे साहेब आले, वरिष्ठ मंडळी आहेत. कालपासून आमचे समितीचे अध्यक्ष विजय वाघमारे, आमचे संदीप हे सरचिटणीस हे साळवे, असं सर्व नितीन एक दळाडीचा करे, असे सर्व मंडळी आम्ही कालपासून इकडे आहोत. काल रात्री पण आम्ही ठरवलं होतं की रात्रभर इथे बसायचं, परंतु काल साहेबांची बोलणं झाल्याच्यानंतर साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की नाही, बाबासाहेबांचा अपमान या महाराष्ट्रात काय देशातही कोणी सहन करणार नाही. म्हणून आज ही बैठक फायनल झाली आणि ताबडतोब त्यांना अटक करून त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन, या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे. या ठिकाणी समितीच्या माध्यमातून आम्ही काही वरिष्ठ मंडळी जी ॲट्रॉसिटीमध्ये माहीर आहेत, तरबेज आहेत, अभ्यासू आहेत, अचानक देखील आम्ही पाचारण केलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं लूप होल्स आम्हाला या केसमध्ये सोडायचं नाही. हे बोलत असताना, बाबासाहेबबद्दल बोलत असताना जय श्रीरामची घोषणा देत आहे, म्हणजे याला कुणी पाठवलेलं आहे, याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे हे देखील पोलिसांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणजे हिंदू आणि बौद्धांमध्ये एक भांडण लावायचा प्रयत्न या परिसरामध्ये जो चाललेला आहे तो हाणून पाडल्याशिवाय इकडे बाबासाहेब अनुयायी राहणार नाही. आम्ही एक वेळ दिलेला आहे, या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी, सर्व संघटनेच्या मंडळी आहेत. आम्ही एक टाईम दिलेला आहे, 2 दिवसाच्या आतमध्ये या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना जेलमध्ये घालण्याचं आमचं पूर्ण 100% आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि सर्व तालुक्यातील सर्व नेते एकदम खंबीरपणे, मजबूतीने या बाजूने उभे आहेत. फक्त समाजाला कळावं की अशी अशी एक घटना घडलेली आहे. म्हणून मुंबई संध्या 24 तासामध्ये जर आरोपी पकडले गेले नाहीत तर समाज म्हणून आपली काय भूमिका राहील? 24 तासामध्ये जर आरोपी पकडले गेले नाही तर आम्ही कालच सर्वांना ठणकावून सांगितलेले, आम्ही सर्व मंडळी इथे 14 एप्रिलला ज्या पद्धतीने 15, 16, 17,000 लोकांचा मॉब इथे निघतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या नेतृत्वाखाली, ह्याच संघटनेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 10 ते 15,000 लोकांचा मोर्चा या ठिकाणी येणार आहे, अशी देखील समाजाने तयारी करून ठेवलेली आहे. पण मला विश्वास आहे की लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न इथे निर्माण होणार नाही. त्या पद्धतीने पोलीस काम करत आहेत. आम्ही देखील सज्ञ आहोत. आम्हाला देखील तो जो हरामखोर आहे ज्याने केलेलं आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, म्हणून त्या पद्धतीने आम्ही देखील वाटचाल करत आहोत. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.